नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,005। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,005। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्याही मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव विचारायला लागलाय की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,005। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 5,005। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला सध्या जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी, सध्या देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात म्हणजे नवीन वर्षात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामध्ये अखेर नवीन वर्षात सोयाबीनचा भाव हा 5,000 होणार अथवा नाही, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची सोयाबीन भाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या सीबॉटवरती $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा जागतिक बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे सीबॉटवरती सोयाबीनचा व्यवहार हा बंद राहणार। म्हणजे इथून 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही, परंतु 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे। या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 31 जानेवारीपर्यंत $10.5 प्रति बुशेल्स आणि 31 मार्चपर्यंत जर $11 प्रति बुशेल्सपर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे काय शक्यता निर्माण होत आहे की ज्यामुळे देशात सोयाबीनचा भाव हा नवीन वर्षात होऊ शकतो 5,000? चला बघा। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की सोयाबीनची जी भाव पातळी आहे, ही भाव पातळी या ठिकाणी जी आहे ती तुम्हाला सध्या देशातील बाजारात 4,000 ते 4,200 दरम्यान दिसत आहे। 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा काही परिणाम व सोबतच देशामध्ये होणारी सोयाबीनची विक्री यामधील कमतरता याच्यामुळे 15 जानेवारी नंतर खूप मोठा नाही पण एक गॅप सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तयार होण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला थोडा सुधारून 4,200 ते 4,500च्या दरम्यान भाव पातळी जाताना दिसू शकते आणि 31 मार्चपर्यंत अति अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव 4,500ला क्रॉस होऊन 4,600 अथवा 4,700 पर्यंत जाईल, परंतु ना जानेवारी ना फेब्रुवारी ना मार्च ना त्या पल्ल्यात आपल्याला सोयाबीनचा भाव नवीन वर्षात 5,000 होताना दिसणार नाही। म्हणजे नवीन वर्षात सोयाबीनचा भाव 5,000 होईल याची शक्यता सध्या फारच कमी दिसत आहे, जवळपास नसल्यास जमा।
मग विक्रीचा विचार येत असेल तर मला तुम्हाला एवढाच सल्ला द्यायचा आहे की तुम्हाला 15 जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव 4,500च्या आसपास मिळाला की तिथं आपण सोयाबीनची विक्री करावी, कारण सोयाबीनचं भविष्य याच्यापेक्षा जास्त तेजी येण्यासाठी अजिबात अनुकूल दिसत नाही. निर्णय हा विचार करून घ्या, पुन्हा फसगत व्हायला नको एवढीच विनंती. पण भविष्य उज्ज्वल नसल्या कारणाने कुठं ना कुठं आपल्या सोयाबीन विकणं गरजेचं आहे. मग 15 जानेवारीनंतर भाव योग्य मिळाल तर ही परिस्थिती आपल्यासाठी अचूक असू शकते. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.